माया नाही अनिक प्रमाण तृणजन पडता जड भारी निमान टळे निर्धारी नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन कामनी याती भोका तयाची भरती नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन अनुर्गा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारून भावाची सद्गुरुदास तुकामस्तक हे पायावरी या वारेकरी संताची जेणे पंढरी सारिखाची अपुला धामण गाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान पूज चरणी साष्टांग मी घातला विढला वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महाभगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा वैष्णव कोणाला म्हणायचं याची लक्षणं सांगणारा गोडासा चार चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत अवघी देवावरी माया वैष्णवतो जया. एक दुसरं लक्षण असं सांगतात नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन वैष्णवतो जया. तिसरं लक्षण सांगतात पडता जड भारी नियमा न टळे निर्धारी वैष्णवतो जया. आणि चौथं लक्षण सांगतात तुकामनी याती ओका तयाची भरती वैष्णवतो जया. थोडं सोप्या शब्दात ऐकायचं झालं तर भगवंतावर अखंड प्रेम ज्यांचं आहे त्यांना वैष्णव म्हणा. एक तन धन आणि जन ज्यांनी तृणासमान म्हणजे गवताप्रमाणे ज्यांनी मांडलेलं आहे त्यांना वैष्णव म्हणा. दोन मरणासन्न अवस्था झाली तरी सुद्धा आपल्या नियमापासून जे बाजूला होत नाहीत त्यांना वैष्णव म्हणा. तीन आणि ज्यांना कसलंही जातीचं नाम यातीचं बंधन राहत नाही त्यांना वैष्णव म्हणा. चार. पवित्र भूमी असणाऱ्या या डोंगरेवाडी या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने संत एकनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. या उत्सवातील उपांत्य दिवशीची कीर्तन सेवा ज्याला संप्रदायामध्ये जागराचं कीर्तन म्हटलं जातं ती कीर्तन सेवा माझ्याकडे उद्या कार्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. वारकरी संप्रदायामध्ये शांती ब्रह्म असं म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या संत एकनाथ महाराजांचा हा समाधी उत्सव साजरा करत असताना अत्यंत पवित्र प्रासादिक अशा पद्धतीचं संत एकनाथ महाराजांचं मंदिर या गावामध्ये निर्माण आहे. आणि अशा एका एकनाथ महाराजांच्या दिव्य अधिष्ठानाच्या पुढे नाथरायांच्या षष्टीच्या उत्सवाच्या निमित्ताने माझ्याकडे ही सेवा येते आहे. वारकरी संप्रदायामध्ये महान भगवत भक्त वैकुंठवासी प्रातस्मरणीय रामकृष्ण भाऊ इडशीकर महाराज आणि वैकुंठवासी प्रातस्मरणीय भगवान भाऊ इडशीकर महाराज यांच्या प्रासादिक फड परंपरेच्या वतीने त्यांच्या आशीर्वादाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होता. तसा या गावावरून अनेक वेळेला मी गेलो पण गावात कधी आलो नाही. तसं आत्ताही गावाच्या कडेलाच आहे. मी काही फार गावात नाही शोधतो पण गावाच्या कडेलाच मंदिर आहे. अनेक वेळेला आदरणीय हरिभक्तीपरायण मंकू महाराज आहेत, गोविंद महाराज आहेत. इडशीकडे आम्ही अनेकदा किंवा लातूरकडे अनेकदा प्रवास करताना या गावावरून अनेक वेळेला गेलो. पांगरी असेल, पांढरी असेल, चिंचोली असेल या 2-4 गावामध्ये कीर्तन सेवेकरिता इथं येण्याचा आत्तापर्यंत योग आला. पण डेमरेवाडीमध्ये मात्र आत्तापर्यंत कधी कीर्तन सेवेचा योग नव्हता. ही पहिली वेळ माझी कीर्तन सेवेची डेमरेवाडीमध्ये आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये
बहुंचा अधिकार फार मोठा. आपण सगळीजण म्हणजे इथं काही जुनी मंडळी अशी की ज्यांनी बहुंना पाहिलं अनुभवलं अशी मंडळी आहे. दोन्ही बहुंना ज्यांनी अनुभवलं अशी आपण सगळी मंडळी आहोत. रामलिंगाचं देवस्थान अगदी जवळ आहे आणि त्याच्या पायथ्याला आपण आहोत. मी थोडंसं पुढं बोलेल गोविंद महाराज. मला काय आहे, बऱ्याचदा कधी काही गोष्टी आपल्या जवळच्या असतात पण त्याचं महत्त्व आपल्याला माहीत नसतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना बहुंचा उल्लेख हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये केला जातो. थोडं स्पष्टच बोलायचं झालं तर आजही अनेक विद्वान कीर्तनकार बहुंनी सांगितलेली जी काही चिंतन आहे तीच मांडताय. बहुंनी जे अर्थ सांगितले मी जे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना काही अभंगाची जी बहुंनी अर्थ सांगितले तेच अभंग आजही सांगितले जातात, कारण ते बहुंच्या मुखातून आले. त्या अभंगांना फार मोठी ताकद आहे, त्या अर्थाला आजही फार मोठी ताकद आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं की म्हणजे मी तर असं म्हणेन म्हणजे मी एखाद्या वेळेस तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, परंतु येडशेकर बहुंचा आणि बोधले महाराजांचा ऋणानुबंध काय आहे हे या दोन्ही महाराजांना विचारा. हे काय आजचे संबंध आहेत असं नाही, ते पिढ्यानपिढ्यांचे चालत आलेले संबंध आहेत. हे तर असं म्हणेल की दोनही बहु म्हणजे वारकरी संप्रदायातले चंद्रसूर्य. जसं चंद्रसूर्याला कधीही नाश नाही तसं या दोनही बहुंच्या नावाला कधीही नाश नाही. या सगळ्या परिसरावर बहुंची खूप मोठी कृपा आहे. मी तर थोडं पुढं म्हणेल की बहु जर या भागात नसते तर आमचं काय झालं असतं कोणास ठाऊक. कारण आज जे भजन आहे ते त्यांच्यामुळेच आहे आणि म्हणून बहुंच्या आशीर्वादाने हा उत्सव संपन्न होतो आहे. एकनाथ महाराजांचा हा उत्सव होतो आहे आणि हे विशेष आहे. माझ्या माहितीप्रमाणे तसा माझा फारसा अभ्यास नाही, परंतु गोविंद महाराज बंकू महाराज सांगतील की तसं या भागामध्ये असं एकनाथ महाराजांचं मंदिर म्हणून कुठे पाहायला मिळत नाही, ते फक्त डेंगरेवाडीलाच बघायला मिळतं. मी थोडं पुढं बोलू का? हे आपलं छोटं पैठण आहे असं म्हणायला हरकत नाही. एकनाथ महाराजांची मूर्ती बघितली तर जरी सर आपण माझ्याबरोबर आला होता, इतकी गोड मूर्ती आहे, इतकी सुंदर मूर्ती आहे. ज्या मूर्तीकडे पाहत राहावं अशी अत्यंत पवित्र अशी प्रासादिक अशी मूर्ती नाथरायांची इथं आहे. आणि एकनाथ महाराजांच्या या मंदिरामध्ये किंवा मंदिरापुढे नाथरायांच्याच अधिष्ठानापुढे एकनाथ महाराजांचाच हा षष्टीचा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. आणि एकनाथ षष्टीची ही पवित्र पर्व काळावरची सेवा माझ्याकडे येते. याला कारण काय? तर याला एकच कारण आहे, गेल्या श्रावण महिन्यामध्ये एकनाथ महाराजांचं मी केलेलं चरित्र त्या सेवेचं फल म्हणजे आजची सेवा आहे. बरीचशी मंडळी महिनाभर श्रवणा करता बार्शीत राहणारी जी शिक्षक मंडळी ती तर होतीच, परंतु काही बरीचशी मंडळी आवर्जून इथून देगुरेवाडी येऊन एकनाथ महाराजांचं चरित्र ऐकायला महिनाभर यायची. त्याच वेळेस ही कीर्तनाची सेवा अगदी घेतलेली होती. त्या नियोजित सेवेमध्ये इथून मी उपस्थित आहे. एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्राला साजेसा हा अभंग. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जे वैष्णवाचं वर्णन केलं तो वैष्णव म्हणजे कोण हे एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्राच्या दृष्टीने या अभंगामध्ये पाहता येण्यासारखं आहे. तुकाराम महाराज वैष्णवाचं लक्षण सांगतात, वैष्णव या शब्दाची व्याख्या करतात. थोडी वैष्णव शब्दाची व्याख्या करण्याची गरज तरी काय पडली? वैष्णव असणं वेगळं आणि वैष्णव म्हणून घेणं वेगळं. संत असणं वेगळं आणि संत म्हणून घेणं वेगळं. भक्त असणं वेगळं आणि भक्त म्हणून घेणं वेगळं. वैष्णव शब्दाचा विचार करत असताना नामदेवांचा एक अभंग फार गोड आहे पहा, आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यात. नामदेव थोडं कडक बोलतात आणि स्पष्ट बोलतात. नामदेव सांगतात, गायन करीशी तरी गुणी जनची होशी परी वैष्णव न होसी अरे जना. कीर्तन करीशी तरी कथे करीची होशी परी वैष्णव न होसी अरे जना. पुराण सांगसी तरी पुराणिकची होशी परी वैष्णव न होसी अरे जना. यज्ञ करीशी तरी याज्ञिकची होशी परी वैष्णव न होसी अरे जना. तीर्थयात्रा करीशी तरी कापडीची होशी परी वैष्णव न होसी अरे जना. मग वैष्णव कुणाला म्हणायचं? नामदेव सांगतात, नामा म्हणे नाम केशवाची घेशी तरीच वैष्णव होसी अरे जना. विठाला नामदेवांचे शब्द कडक आहे.
एखादा गायन करायला लागला, एखादा ताल म्हणायला लागला, एखादा रागदारी करायला लागला, याचा अर्थ तो वैष्णव झाला असं होत नाही. फार फार तर त्याला गुणवान म्हणा. अलीकडल्या काळामध्ये त्यांना गुणवान म्हटलं जातं. आता पूर्वी कीर्तनामध्ये टाळकरी आले का असं म्हणायचे. पूर्वी काय म्हणायचं? टाळकरी आले का पूर्वी म्हणायचे. आता तसं नाही म्हणत, कलाकार आले का असं म्हणतात. अलीकडे तीच परिस्थिती झाली, कीर्तनालाच कला करून टाकले. अलीकडे लोक म्हणतात कलाकार आले का, कलाकार. खरं तर कलाकार नाही, आपण वैष्णव वारकरी आहोत. पण एखादा गायन करायला लागला, गुणवान म्हणा त्याला, पण तो वैष्णव होईल असं नाही. एखादा कीर्तन करायला लागला, अहो म्हणते कीर्तन करायला तरी म्हणा वैष्णव. नामदेव सांगतात त्याला कीर्तनकार म्हणतात. वैभवशी जगन्नाथांना पवारी पाठी सांगायची. आता अण्णांना तुम्ही प्रत्यक्ष बघितलं, मी तुम्हाला पाहिलं. अण्णा फार गोड बोलायचे. आता वारकरी संप्रदायातलं मोठं व्यक्तिमत्व होतं जगन्नाथांना. ते असं म्हणायचे, पूर्वी पत्रिकेमध्ये एकतर पत्रिकाच नसायच्या. पूर्वीच्या काळामध्ये पत्रिका नसायच्या. बहुच्या काळामध्ये तर नव्हत्या. कारण रोज बहुचीच कीर्तनं छापायच्या कशाला पत्रिका. त्या काळामध्ये बहुचीच कीर्तनं. माझ्या माहितीप्रमाणे जी फळावरची आपली सत्ते तिथं बहुचीच कीर्तन असायची. पहिल्या दिवसापासून कार्यापर्यंत बहुच बोलायची. फळावरच्या फळावर फळ बोलले महाराज बहुपती. पण आम्ही म्हणजे आम्हाला आठवत नाही, पण दादा सांगतात आमचे. आमचे खूप लहान, पण आमचे वडील सांगतात बहुच्या संबंधाने. तर पूर्वी पत्रिका नसायच्या. आणि जरी असल्या तर त्या पत्रिकेमध्ये नाव घेताना असं असायचं, कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, मृदंग सेवा, अन्नदान सेवा, असा सेवा शब्द असायचा. आता कीर्तन सेवा असा शब्द नाही. आता पत्रिकेमध्ये काय, कीर्तनकार. वैकुंठ जगन्नाथ असं म्हणायचे, हा बहुतेक कार मध्ये यायला लागला, कीर्तनकार. पूर्वी कीर्तनाकडे सेवा म्हणूनच पाहिलं जायचं. म्हणजे आपले आता नवीन पिढीला एखाद्या वेळेस माहीत नसेल, पण एसटीच्या प्रवासाला जेवढे पैसे लागतात तेवढेच घ्यायचे. त्याच्यावरचा एक पैसा जरी आला तरी माघारी देऊन टाकणं, हे ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये वरत आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळलं ते म्हणजे रामकृष्ण परमहंस. त्याच्यामुळे एक पैसा जरी आला तरी ते माघारी देऊन टाकलं. त्यांचं राहणं, त्यांचं बोलणं, त्यांचं बसणं अतिशय साधं. पण कीर्तनामध्ये अशी विद्वत्ता असायची, अशी अभंग सोडवण्याची पद्धत असायची. वेदांत शास्त्र असं यायचं, ज्ञानशास्त्र आणि भक्तिशास्त्र. मी असं म्हणेन, वारकरी संप्रदायामध्ये काही मंडळी वेदांती असतील पण ती भजनी असतील असं सांगता येत नाही. आणि काही मंडळी भजनी असतील पण ती वेदांती असतील असं सांगता येत नाही. पण भाऊ मात्र वेदांती होते आणि भजनी होते. म्हणून ते विशेष ज्ञान आणि भक्ती दोन्ही शास्त्राला सामान्य आहे. कीर्तन करायला लागला म्हणजे तो वैष्णव झाला असं होत. पुराण सांगायला लागला, पुराणिक होईल म्हणजे तो वैष्णव झाला असं होत नाही. तीर्थयात्रा करायला लागला, एखादा तीर्थयात्रा करायला लागला म्हणजे तो वैष्णव झाला असं होत नाही. नामदेव सांगतात, नामा म्हणे नाम केशवाची केश हीच वैष्णव कशी आली जरा. ही एक वैष्णवाची व्याख्या. आता दुसरी सांगतात, तुकाराम महाराज एक अभंग आहे, जवळजवळ सगळ्यांच्या पाठातला आहे. तुकाराम महाराज सांगतात, वैष्णवाचा जो धर्म आहे ना तेच वैष्णवाचं लक्षण आहे. कोणता धर्म आहे? विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगळ शब्द किती गोड आहेत पहा. विष्णुमय जग अशी स्थिती ज्यांची झालेली आहे त्यांना म्हणा वैष्णव. पटतं का पहा. आता थोडा अवघड वाटेल, मी सोपं करून सांगतो. विष्णुमय जग, मय या शब्दाचा अर्थ स्वरूप. विष्णू स्वरूप जग आहे अशी ज्यांची स्थिती आहे त्यांना वैष्णव. चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे अशी ज्यांना अवस्था प्राप्त झालेली आहे त्यांना वैष्णव. थोडं कळण्यासारखं रोजचं प्रमाण ज्ञानोबा हरिपाठात किती गोड सांगतात पहा. ज्ञानदेवा पाठ हरे हा वैकुंठ भर लागन.
हरी हा वैकुंठ पुढं महत्वाचं आहे. भरला घनदाट हरिदिशी किंवा सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्री किंवा नाटामध्ये भाषा फार गोड आहे. विठ्ठल विस्तारला जरी सप्तही काळी भरुणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल जरी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची अशी स्थिती ज्यांची झाली त्यांना म्हणावे करण्याकरता एका वाक्यात उदाहरण देतो. ज्ञानोबाला रेड्यामध्ये देव पाहतात. ज्ञानदेव म्हणी तोही माझा आत्मा रेड्यामध्ये देव पाहतात. नामदेवराय कुत्र्यामध्ये देव पाहतात. ज्यांचं समाधी सोहळा आपण साजरा करतोय संत एकनाथ महाराज गाढवामध्ये देव पाहतात. कथा सगळ्याला माहिती. धावती संत पवित्र असलेलं तीर्थ रामेश्वराच्या पिंडीवर सोडायला निघाल्यानंतर रस्त्यामध्ये त्या वाळवंटामध्ये एक गाढव पाण्याने व्याकुळ पाहिलं नाथांनी आणि मग पवित्र असलेलं तीर्थ त्या गाढवाच्या मुखामध्ये सोडलं. इतर ब्रह्मवृंद जी बाकी करतात त्यांनी सांगितलं अहो नाथराय तुम्ही काय केलं म्हटलं. पवित्र असलेलं तीर्थ रामेश्वराच्या पिंडीवर सोडायच्या ऐवजी तुम्ही गाढवाच्या मुखामध्ये सोडलं. एकनाथ महाराजांनी एका वाक्यात उत्तर दिलं या पाण्याची गरज त्या दगडातल्या देवाला नाही गाढवातल्या देवाला नाही. आमचे गुरुजी एक वाक्य सांगायचे ज्यांच्याकडे अभ्यासाला होतो वैकुंठवासी गुरुजी हरिभाऊ महाराज पाटील त्यांना आम्ही प्रेमाने भाऊ म्हणायचो. भाऊंनी सुद्धा त्या भाऊंच्या बऱ्याच गोष्टी मला सांगितलेल्या बरं. कारण ही सगळी मंडळी पंडित प्राण भगवान शास्त्री धारोडकर महाराजांकडे शिकायला. त्या काळामध्ये वैकुंठवासी रामकृष्ण भोईशीकर महाराज वैकुंठवासी प्रातस्मरणीय आप्पासाहेब महाराज वासकर वैकुंठवासी प्रातस्मरणीय शंकर महाराज खंडारकर वैकुंठवासी प्रातस्मरणीय धुंडा महाराज देगलूरकर वैकुंठवासी प्रातस्मरणीय एकनाथ महाराज देगलूरकर ही सगळी मंडळी आणि मग वैकुंठवासी आमची गुरुजी गुरुजी हरिभाऊ महाराज पाटील ही सगळी मंडळी पंडित प्राण भगवान शास्त्री धारोडकर महाराजांकडे शिकायला. त्या काळामध्ये त्यांच्याकडे अभ्यासाला असायचे. त्या काळातल्या काही गोष्टी मला आमच्या गुरुंनी या भाऊबद्दलही सांगितलेल्या आहे. असं भाऊ आमची गमतीने असं म्हणायचे म्हणजे ज्यांच्याकडे शिकायला होतं ते म्हणायचे एकनाथ महाराजांनी ते पवित्र तीर्थ गाढवाच्या मुखामध्ये सोडलं. बरोबर. त्याला ओवी पण द्यायची. नाथ भागवतामध्ये एक ओवी आहे. जग पाहता दिसे विषम परी विषमे देखे सम ब्रह्म त्याची समदर्शी कर्म हा गुण निरुपम एकनाथ महाराजांचं. ते असं म्हणायचे पवित्र असलेलं तीर्थ एकनाथ महाराजांनी गाढवाच्या मुखामध्ये सोडलं का. नाथ महाराज सांगतात या गाढवात त्या देवाला त्याची गरज आहे. एकनाथ महाराजांना गाढवात देव दिसला. ते बोलताना मला असं म्हणायची गमतीने एकनाथ महाराज देव होते म्हणून त्यांना गाढवात देव दिसला. एकनाथ महाराज देव होते म्हणून त्यांना गाढवात देव दिसला. आपल्याला गाढव दिसतं. आता पुढचं बोलायला लावू नका. आता ते म्हणायचे मी त्यांचं नाव घेतो. आपल्याला बऱ्याचदा याला वेदांतामध्ये दृष्टीसृष्टीवाद म्हटलं जातं. थोड्या सोप्या शब्दात बोलायचं झालं तर जशी भावना तशी दृष्टी असते. आणि अगदीच गावाकडली म्हण सांगायची झाली तर कावीळ झालेल्या माणसाला सगळं पिवळं दिसतं. तसं मनामध्ये आतमध्ये काय आहे हे जगामध्ये दिसत असतं. एकनाथ महाराजांना चराचरामध्ये परमात्मा दिसायला लागला. याचं कारण असं आहे अहम ब्रह्मास्मी मी वासुदेव तत्वता मग चराचरामध्ये परमात्मा भरला ही जाणीव होत असते. म्हणून नाथरायांनी गाढवामध्ये देव पाहिला. नामदेवरायांनी कुत्र्यामध्ये देव पाहिला. ज्ञानोबांनी रेड्यामध्ये देव पाहिला. मी ज्या परंपरेत आहे मानकोजी बोधले महाराज आपल्या सगळ्यांना माहिती. धामणगाव काही लांब नाही. आपण सगळी इज्जत घेत नाही. मानकोजी बोधले महाराज त्यांच्या चरित्रात वर्णन असं आहे. महाराज सकाळी शेतामध्ये गेले. शेतामध्ये गेल्यानंतर काम करताना त्यांनी 2 साप पाहिले. पाहिल्याबरोबर ती विठ्ठल रुक्मिणी अशी श्रद्धा निर्माण झाली. ती 2 साप उचलले डोक्यावर घेतले घरी आले देवघरात ठेवले. मानकोजी बोधले महाराजांच्या पत्नीचं नाव होतं ममताई. ती काही कामानिमित्त देवघरात येते पण तिथे भले मोठेचे मोठे 2 साप मोठीने ओरडायला लागली हाका मारायला लागली. मानकोजी महाराज धावत येतात आणि विचारतात काय झालं ममता का बोलवायला लागली का हाका मारायला लागली का रडायला लागली. आपल्या घरात 2 साप निघाले कुणाला तरी बोलवा. मानकोजी महाराजांनी विचारलं कुठेच साप बघा दिसत नाहीत का म्हणजे देवघरात भले मोठेचे मोठे 2 साप. महाराजांनी ते पाहिलं. महाराज हसायला लागले. ममताईने विचारलं काय झालं हसायला. मानकोजी महाराजांनी सांगितलं अगं ममता ते काही साप आहेत का. ती माझी विठ्ठल रुक्मिणी आहे. ते काही साप आहेत का. ममताईने सांगितलं असं कीर्तन सांगायचं घरात नाही बोलायचं. का म्हणजे सर्प विंचू नारायण मान्य आहे पण वंदावे दुरून का घरी घेऊन यावे म्हटलंय. ऐका पुढे काय झालं मला हे सांगायचं नाही. पण सापामध्ये ज्यांनी देव पाहिला गाढवामध्ये ज्यांनी देव पाहिला कुत्र्यामध्ये रेड्यामध्ये ज्यांनी देव पाहिला त्यांना म्हणा वैष्णव विठाला.
लक्षात येतं किंवा पहा, मी एक नामदेवांचं प्रमाण दिलं, नामामध्ये नाम केशवाची घेशी तरीच वैष्णव होती हरी जना. मी दुसरं तुकाराम महाराजांचा अभंग सांगितला, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. या दोन पद्धतीने वैष्णव कुणाला म्हणायचं हे सांगत होतो. आता थोडं पुढे चला. कुणीतरी तुकाराम महाराजांच्या जवळ गेला असेल आणि तुकाराम महाराजांना म्हणत असेल, भाई तुम्ही चराचरामध्ये परमात्मा भरलाय, त्याला वैष्णव म्हणा असं म्हणता, मान्य आहे, परंतु आम्हाला ही व्याख्या इतकी आणखीन कळाली नाही, आणखीन याच्यापेक्षा सोपी व्याख्या सांगा. असं काहीतरी लक्षण सांगा की जे पाहिल्यानंतर हे वैष्णव आहे अशी म्हणून आमची त्यांच्या चरणावर नतमस्तक होता येईल. बाह्य लक्षण सांगू नका, आम्हाला माहित आहे. गोपीचंदन मुद्रा धरणे, आम्हालिनी वैष्णवा, कपाळाला गंध असणं, गळ्यामध्ये माळा असणं हे वैष्णवाचं लक्षण आहे. हे आम्हाला बाह्य लक्षण माहित आहे, पण असं काहीतरी लक्षण आम्हाला सांगा की जे पाहिल्यानंतर आम्हाला त्यांच्या चरणावर नतमस्तक होता येईल. व्यवहाराच्या दृष्टीने नेमकं वैष्णव म्हणायचं कुणाला? तुकाराम महाराजांनी जो विचार सांगितला ते अभंगाचा वैष्णवा तो वैष्णव त्यांना म्हणा कोणाला? अवघी देवावरील माया. आता माझ्या मनामध्ये प्रश्न पडतो, हे देवावर माया असणं हे माया म्हणजे तरी नेमकं काय? माया माया या शब्दाचा तरी अर्थ काय? वैकुंठशी गुरुनाम गुरु रघुनाथ महाराज परभणीकर गुरुजी वाक्य सांगायचे. आता गुरुजींच्या काही कोट्याची पुस्तकं आमच्याकडे आहेत, कारण आमचे गुरुजी त्यांच्याकडे शिकायला होते काही दिवस, त्यामुळे ते सांगायचे. गुरुजी असं सांगायचे, रघुनाथ महाराज परभणीकर गुरुजी, ते म्हणायचे वेदांताची माया वेगळी, प्रापंचिकाची माया वेगळी, आणि वारकऱ्याची माया वेगळी. अघटित घटना पटी असती सहा माया, याला वेदांताची माया म्हणा. अनात्म वस्तूवर असलेलं सामान्य प्रेम याला प्रापंचिकाची माया म्हणा, आणि भगवंतावर असलेलं परम प्रेम याला वारकऱ्याची माया म्हणा. परमप्रेम, माया या शब्दाचा अर्थ आहे प्रेम, परमप्रेम. हे प्रेम तीन पद्धतीने सांगितलं जातं. ऐका, एक वात्सल्य प्रेम आहे, दुसरं सख्य प्रेम आहे, आणि तिसरं परमप्रेम आहे. एका एका वाक्यात सांगतो. आई आणि मुलामध्ये असलेलं जे प्रेम आहे त्याला वात्सल्य प्रेम म्हणा. दोन मित्रांमध्ये असलेलं जे प्रेम आहे त्याला सख्य प्रेम म्हणा. आणि देव आणि भक्तामध्ये असलेलं जे प्रेम आहे त्याला परमप्रेम म्हणा. मी तुम्हाला उदाहरण देतो. आई आणि मुलामध्ये असलेलं जे प्रेम आहे त्याला वात्सल्य प्रेम म्हणा. अनेक उदाहरणं या संबंधाने आहेत, अनेक पद्धतीची उदाहरणं. आपल्याकडे भागवतामध्ये एक छोटं उदाहरण दिलं जातं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकत असताना 12 वर्षाचा अभ्यास झाला, आणि अभ्यास झाल्यानंतर सगळे निघाले. एक 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 पाया पडायला येऊ लागले. रांग मोठी होती, एक एक प्रत्येक जण पाया पडायला लागला. सांदीपनी ऋषी प्रत्येकाला आशीर्वाद द्यायचे. विजयी भव, यशस्वी भव, धनवान भव, सगळं का म्हणायचे. त्याच रांगेमध्ये कृष्ण आणि भगवानही पाया पडले. पाया पडल्याबरोबर सांदीपनी ऋषीने असा हात वर केला. तेवढ्या सांदीपनी ऋषीच्या लक्षात आलं, अरे अरे हा कृष्ण आहे, याला कसं काय आशीर्वाद द्यायचा. वर घेतलेला हात असा खाली. भगवंताने विचारलं, का गुरुजी मी पाया पडलो, द्या की आशीर्वाद. नाही नाही म्हटलं. हो का, मी पाया पडलोय ना, द्या ना आशीर्वाद. सांदीपनी ऋषीने सांगितलं, कृष्णा मी तुला काय आशीर्वाद देणार, तू परमात्मा आहे हे मला माहित आहे, पण तुला मी काय आशीर्वाद देणार. उलट तुझ्या आशीर्वादानं माझा आश्रम बरा चाललाय, तुला काय मी आशीर्वाद द्यायचा. तुझ्याच आशीर्वादानं आमचं चाललंय सगळं. नाही नाही मी पाया पडलोय, तुम्ही आशीर्वाद दिला पाहिजे. पाया पडलो म्हणते की आशीर्वाद दिला पाहिजे.
नाही नाही, मी काय देणार? कारण जे देणार आहे ते तुझ्याकडे अगोदरच आहे ना. आई काय यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो हा भगवंत. ज्ञानवल्या बोलतात ना, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सगळं तुझ्याकडे आहे कृष्णा. मी तुला काय देणार? भगवंतांनी सांगितलं ते मला माहित नाही, मी पाया पडले, तुम्ही आशीर्वाद दिला पाहिजे. अरे पण काय द्यायचं? ते म्हटले तुझ्याकडे नाही ती गोष्ट मला सांग, म्हणजे मी देतो. कारण तुझ्याकडे नाही असं नाही, ते मला माहित नाही, पण तुम्ही आशीर्वाद द्या. शेवटी सांगीबाई ऋषीने सांगितलं, कृष्ण एक काम कर. म्हणजे काय? तुला काय आशीर्वाद पाहिजे हे तू तुझ्या तोंडाने माग, मी फक्त हो म्हणतो. एवढंच म्हणतो. भगवंतांनी विचारलं, गुरुजी मी जे मागेल ते नक्की द्याल? सांगीबाई ऋषीने सांगितलं द्यायचं ठरलंच नाही, उभं हो म्हणायचं. तुला जे पाहिजे ते माझ्याकडे कुठं? मी मुनीवर, मी एवढा तुझा, अरे मी जीव आहे, तू परमात्मा आहे, असं कसं? तरी मी मागू का? ऐका, भगवंताने काय आशीर्वाद मागितला विचार करण्यासारखं. आम्ही काय आशीर्वाद मागतो हे मान्य हो, पण भगवंतानी त्यांच्या गुरुकडे काय आशीर्वाद मागितला असेल? भगवंतानी दोन्ही हात जोडले आणि सांगीबाई ऋषींना सांगितलं, गुरुजी आशीर्वाद द्यायचा असेल तर एकच द्या. काय? मातृहस्ते न भोजन. याचा अर्थ असा आहे, मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या आईच्या हातचं भोजन करावं एवढाच आशीर्वाद. याला वात्सल्य प्रेम म्हणतात. माझ्या आईच्या हातचं भोजन करायला मला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संधी मिळावी एवढाच मला आशीर्वाद द्या, याला मला वात्सल्य प्रेम. विठाल आणि मुलींचं भारतीय संस्कृती नावाचं पुस्तक आपण वाचलेली आहे. आता बरीचशी शिक्षक मंडळी आहे तिथं, त्यांना माहीत आहे. फार गोड पुस्तक आहे. श्यामची आई म्हणून जे आपल्याकडे आहे, भारतीय संस्कृती म्हणून जी पुस्तक आहे, अशी 2-3 पुस्तकं वाचण्यासारखी. ते उदाहरण त्यांच्याकडे दिलं जातं सगळ्यांना माहिती. लहानपणीची ती असणारी श्याम, तो आंघोळ करून बाहेर पडताना पायाला घाण लागेल म्हणून आईला हाक मारली. आई माझ्या पायाला घाण लागेल, काही हंतर. सानेगुरुजींच्या आईने आपल्या साडीचा पदर त्याच्या पायाखाली धरला. त्यांनी सांगितलं, बाळश्याम याच्यावर पाय दे आणि आत ये. पाय दिला आणि आत आला. श्यामच्या आईने श्यामला सांगितलं, म्हणजे सानेगुरुजींना सांगितलं, बाळश्याम पायाला घाण लागू नये म्हणून जसं जगतो तसं मनाला घाण लागू नये म्हणून जगतो. एवढंच पायाला घाण लागू नये म्हणून जसं जगतो. जरा बरोबर अंगाला लागलेली घाण काढणारी बाजारात साबण भरपूर आहे. त्यांच्या स्पर्धा चालली आहे साबणाची. रोज आपण टीव्हीवर शर्यती बघतो. अंगाला लागलेली घाण काढण्याकरता साबण बाजारात भरपूर आहेत, पण मनाला लागलेली घाण काढण्याकरता एकच साबण आहे आणि त्याचं नाव आहे विठ्ठल. मन शुद्ध होणं, शरीर शुद्ध होणं एका दिवस सोपं आहे. रोज सकाळी आम्ही स्नान करतो, शरीराची शुद्धी करतो, साबण लावतो, वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनं वापरतो, पण मन शुद्ध होणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. त्या एक मला थोडं अन्य पुस्तकं वाचायची सवय आहे. एका पुस्तकामध्ये एक वाक्य असं आहे की गुरुदेव रानडेंचं पुस्तक आहे. दांडेकर मामांचे गुरु होते रानडे तत्वज्ञानाचे. त्यांनी एक वाक्य असं लिहिलं एका पुस्तकामध्ये आयुर्वेदाच्या, वैद्य हा चांगल्या मनाचा असावा, असं वाक्य. वैद्य म्हणजे डॉक्टर चांगल्या मनाचा असावा. आता अलीकडच्या काळात खरंच म्हणायची वेळ आली, डॉक्टर चांगल्या मनाचा असावा. कारण अलीकडे काळात आपण डॉक्टर लोकांकडे गेल्यानंतर ती भरी मोठीच्या मोठी औषधाची यादी घेतात आणि आपल्याला सांगतात त्याच मेडिकलमध्ये घ्या, दुसरीकडे घेऊ नका. डॉक्टर लोक असं का सांगतात मला माहित नाही, मला माहित आहे पण माहित नाही. माझ्या घरामध्ये 2 डॉक्टर आहेत, 2 दवाखाने आहेत, मला सगळं माहित आहे, पण आपण कसं ओळखावं? पण मला असं वाटतं मला कधी कधी मी या वाक्याला वाढवतो. वैद्य चांगल्या मनाचा असावा एवढं काय, अलीकडल्या काळामध्ये शिक्षक सुद्धा चांगल्या मनाचा असावा. मिठे बोलत बोलत नाही, मला माघारी द्यायचा येतो बोलत नाही. पण आजची परिस्थिती अशी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा विचित्र परिस्थिती. पूर्वीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये फरक या शिक्षक मंडळींना किंवा जन मंडळींना विचार. पूर्वी शिक्षण कमी होतं पण संस्कार होते. आताच्या काळामध्ये शिक्षण फार झालं पण संस्कार राहिले नाही. आमचे वडील एक वाक्य सांगत असतात, म्हणजे दादा असं सांगत असतात, शिक्षण ही काळाची गरज आहे पण संस्कार ही जीवनाची गरज आहे. आणि संस्कारमय शिक्षणाकरता अशा उत्सवांची गरज आहे. त्याच्यात दोन्ही मिळतं ना. पूर्वीच्या काळामध्ये पूर्वी जर एखादा शिक्षक रस्त्याने चालला तर लोक म्हणायचे, पहा ते इतिहासाचे शिक्षक निघाले, गणिताचे शिक्षक निघाले, इंग्रजीचे शिक्षक निघाले.
मराठीचे शिक्षक निघाले म्हणजे शिक्षकाची ओळख त्याच्या विषयाने असायची. नाव माहीत नाही, आडनाव माहीत नाही, गाव माहीत नाही, जात तर अजिबात माहीत नाही, काही नव्हतं. ओळख कशाची असायची? मराठीचे शिक्षक, गणिताचे शिक्षक, इंग्रजीचे शिक्षक या काळामध्ये. आताची जर आई शाळेमध्ये गेली आणि शिपायाने जर विचारलं मावशी कोणाला भेटायचं तर ती आई म्हणते शिक्षकाला. कोणत्या शिक्षकाला? अहो ते नाही का काँग्रेसचे काम करते बघा, लक्षात आलं का? पक्षाच्या नावाने शिक्षकाच्या ओळखी येतात. हे किती विचित्र आहे. का म्हणून शिक्षक सुद्धा चांगल्या मनाचा असावा, डॉक्टर चांगल्या मनाचा असावा, शिक्षक चांगल्या मनाचा असावा. एवढंच नाही, वकील सुद्धा माझ्याकडे बघू नका, वकील सुद्धा चांगल्या मनाचा असावा. आमच्याकडे कोर्टात कधी गमती असं म्हटलं जातं, एका बाप असलेल्या वकिलाने आपल्या पोराला वकील केलं आणि पोरगा कोर्टात चालल्याबरोबर वडिलांनी विचार केला आता चांगला पोरगा बघतोय वकील आपण कसाच असावं. एके दिवशी मुलगा कोर्टातून आला, पेढी घेऊन आला, द्यायला लागला. वडिलांनी विचारलं का रे बाबा? तो म्हटला बाबा 25 वर्ष ज्या केसचा तुम्हाला निकाल लावता आला नाही ते मी 2 महिन्यात लावला, पेढे घ्या. वडिलांनी काळजी घेऊन त्याच्या मागं लागले. ते मारा का लागला? तेव्हा ते वेड्या 25 वर्ष निकाल लावता आला नाही म्हणजे काय? हा बंगला कुठल्या केसवरचा आहे? उदाहरण संपलं, कळालं का? कोर्टाच्या वकिलाची परिस्थिती असेल का म्हणून नये? वकील सुद्धा चांगल्या मनाचा असावा, डॉक्टर चांगल्या मनाचा असावा, शिक्षक चांगल्या मनाचा असावा, वकील चांगल्या मनाचा असावा, इंजिनियर चांगल्या मनाचा असावा, व्यापारी चांगल्या मनाचा असावा, शेतकरी चांगल्या मनाचा असावा, राजकारणी चांगल्या मनाचा असावा. आता अशी परिस्थिती आहे, महाराज सुद्धा चांगल्या मनाचा. आता आमच्या तर वेगळीच राहिलीच काय सगळी काय गोंधळ घालतील कुठं काही सांगता येत नाही. त्यामुळे महाराज चांगल्या मनाचा असावा. मन चांगलं म्हणजे नेमकं काय? मन शुद्ध असतं म्हणजे नेमकं काय? आणि या शुद्ध मनाकरता गरज कशाची आहे? शुद्ध मनाकरता प्रपंचाची गरज नाही, शुद्ध मनाकरता अध्यात्माची गरज आहे. अध्यात्म काम शरीरावर करत नाही, ते मनावर करतं. आणि अशा मनशुद्धीने युक्त असलेलं जे प्रेम आहे त्याला परमप्रेम म्हणा. आई आणि मुलामध्ये असलेलं सख्य प्रेम, 2 मित्रांमध्ये असलेलं परमप्रेम, जिथं कसलीच अपेक्षा नाही त्याला परमप्रेम. याला दुसरा शब्द शास्त्राने दिलाय निष्काम प्रेम. थोडी सोपी प्रमाणे देखील झाली तर महाराज सांगतात काही मागायचं नाही, सा न कामय माना निरोध रूपत्वा. नारद सूत्र सांगतात किंवा काही मागणे महांकित वडिलांचे गीत जाणत असो किंवा तुकोबरांचे शब्द पहा. काम नाही, काम नाही, कसल्याही पद्धतीची कामना मागे खऱ्या अर्थाचं शुद्ध प्रेम, खऱ्या अर्थाचं निष्काम प्रेम, भगवंतावर असलेलं निष्काम प्रेम त्याला माया म्हणा, किंवा भगवंतावर असलेलं शुद्ध प्रेम त्याला माया म्हणा. भगवंतावर असलेलं परम प्रेम या शब्दाचा अर्थ आहे त्याच्याशिवाय दुसरा काही विषय माहीत नाही त्याला माया म्हणा. विषय नारायण नावडे जलधर माता गीता याच्याशिवाय मला काही माहीत नाही ही तीव्र तळमळ ज्या प्रेमामध्ये असते ना त्याला परमप्रेम म्हणा. त्याच्याशिवाय माहीत नाही. एक विषय येतो सकाळचा झाला हरी त्याची आवडी इतरी आवडी इतरी ही जी भाषा आहे किंवा बहु आवड असली जीवापासून याच्याशिवाय काही माहीत नाही. ते आपल्याकडे काय सांगितलं जातं एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्रात काय झालं एक विषय एकनाथ महाराजांचा गेला आणि एकनाथ महाराजांना म्हणायला लागला महाराज तुम्ही एवढं देवदेव करता इतकं सगळं कथा पुराण वगैरे सांगता तुम्ही देव पाहिला. आता हे प्रश्न का अवघड
त्यांनी एकनाथ महाराजांना विचारलं, तुम्ही देव पाहिला नाही? आता ते एकनाथ महाराज होते. ते म्हणले, हो पाहिला. आता हा प्रश्न आमच्यासारख्या महाराजाला विचारणं फार अवघड आहे. लोक आम्हाला विचारतात, पाहिला का? हो म्हणावं का नाही म्हणावं? हो म्हणावं तर दाखवा. आता कुठं दाखवा? कुठं बघितलंय आम्ही ते? आणि नाही म्हणावं तर मग काय हिंडायला लागलाय? पण आता ते एकनाथ महाराज त्यांनी विचारले एकनाथ महाराजाला, महाराज तुम्ही देव पाहिला का? आता ते एकनाथ महाराज हो पाहिला. पाहिलं मग मला दाखवता का? हो दाखवतो. तो म्हटलं मग कधी येऊ? एकनाथ महाराजांनी सांगितलं, उद्या सकाळी 9 वाजता गोदावरीच्या काठावर येऊ. तो म्हटलं देव बघायचा आहे, नदीवर कशाला? मंदिरात? नाही नाही म्हटले, तिथं ठरले नदीत आहे. नदीवर बरं म्हटलं. तो महाराजांवर विश्वास ठेवून सकाळी आला. नाथ महाराज नदीवर होते. रामकृष्ण आहे वगैरे झालं. तो म्हटलं कुठे आहे? नाथांनी सांगितलं आहे नदीत बसलाय म्हणजे. चल नदीत हो म्हटलं. चल त्याला गोड्या एवढ्या पाण्यात घेऊन गेलो. तो म्हटलं कुठे आहे? चल आणखी पुढे गोड्या एवढ्या पाण्यात घेऊन गेलो. अहो म्हटले कुठे आहे? डोंगर एवढ्या पाण्यात घेऊन गेलो. तो म्हटलं अहो कुठे आहे? ते म्हणजे बोल खाली तुझी वाट बघतोय म्हटलं. तो म्हटलं नक्की हो. त्यानं महाराजावर विश्वास ठेवला. महाराजावर विश्वास त्या काळातले लोक ठेवायची. त्याला उडी मारली आणि तो खाली असा बुडला. बुडल्याबरोबर एकनाथ महाराजांनी त्याचं मुडकं पकडलं. आता एकनाथ महाराजांचा हात म्हणजे काय सामान्य असेल का? महाराज लोकांकडे बघा की म्हणजे कधी मी गोविंद महाराज आम्ही काय आता आमचा हात पकडला नाही. एक 5-10 मिनिटं कशाचं महाराज एक 2 मिनिटं असं पकडून ठेवलं आणि एकनाथ महाराजांनी अंग ते डोक्यावर त्याचा हात काढल्याबरोबर त्यांनी जो उसळी मारली जे पळायला सुरुवात केली. एकनाथ महाराज त्याच्या पाठीवर म्हटलं, अहो नाथ महाराज तुम्हाला मी देव दाखवा म्हटलं होतं. देव आज्ञा द्या असं नाही म्हटलं होतं. देव दाखवा. अरे थांब पाहिला का नाही? थांब. ते म्हटलं कशाचा देव? काही नाही. अरे तिथंच आहे, भेटला नाही. अहो कशाचं भेटणार काय? अरे असं झालं. चल पुन्हा एकदा तो म्हटलं देव बघायचाच नाही. आता मला पुढचं बोलायचं. एकनाथ महाराजांनी त्याला विचारलं, तुला देव पाहायचा होता म्हणून तू आला होता. मला एका प्रश्नाचं उत्तर म्हटलं काय? तू जेव्हा पाण्यात बुडला, मी तुझं वरून मुलकं दाबलं, तेव्हा तुला काय वाटत? तुला काय वाटत? तो म्हटलं कधी एकदा या पाण्यातून बाहेर पडतोय अशी तीव्र तळमळ निर्माण झाली. एकनाथ महाराज म्हणजे तीव्र तळमळ निर्माण झाली. तुला कधी एकदा पाण्यातून बाहेर पडतोय अशी तीव्र तळमळ निर्माण झाली होती ना, तसं परमार्थामध्ये कधी एकदा मला देव भेटतोय अशी तीव्र तळमळ ज्या क्षणी निर्माण होते त्या क्षणी देव भेटतो. तळमळीची तीव्रता शुद्ध मनाशिवाय येत नाही आणि अशा शुद्ध मनाने जे युक्त आहे त्याला परमप्रेमपणा, ज्याच्याशिवाय देवाशिवाय काही माहीत नाही असे जे आहे त्यालाच माया म्हणा. आणि ती माया ज्याची देवावर आहे त्यांनाच वैष्णव म्हणा. वैष्णव जया अवधी देवावरील माया तुकाराम महाराज सांगतात. याच्याशिवाय ते दुसरं काही जाणत नाही. अभंगाचं दुसरं चरण नाही आणि
समान तन धन तृण जन. वैष्णव कोणाला म्हणायचं? ज्याच्या जीवनामध्ये अन्य कोणत्याही गोष्टीला प्रामाण्यता नाही त्याला म्हणायचं वैष्णव. कोणत्या गोष्टीला? दोन मुद्दे सांगितले. एक तन धन जन तृण असं करा, किंवा दुसरं प्रमाण देतो तन धन जन केली तृणाही समान. महाराजांची भाषा. तीन शब्द सांगतो. तन केले तृणा समान एक, धन केले तृणा समान दोन, आणि जन केले तृणा समान तीन. कळतंय का? बघ, तन म्हणजे शरीर. आता शरीराची आसक्तीच राहिली नाही. देह जावो आत्मा राहो अशी जी स्थिती झाली त्यांना म्हणा वैष्णव. धन म्हणजे पैसा. आता पैशाची अपेक्षाच राहिलेली नाही. द्रव्याची या मागे कलिकाळाचा लाग म्हणून या संघ खोटा त्याचा अशी स्थिती ज्यांची त्यांना म्हणा वैष्णव. आणि तिसरा मुद्दा जन. याच्याकरता गाथा उघडा एकच अनुभवाचा. ऐसा हा लौकिक कला राखीवेना, पण शेवटचं चिरण वाचा त्याच्यातलं. तो का म्हणे आता ऐका वचन यजोनिया जन भक्ती करा अशी ज्यांची स्थिती त्यांना म्हणा वैष्णव. पहिला मुद्दा तन म्हणजे शरीर. शरीराची आसक्ती संपली. देह नवे मी हे सरे बोलले उडा पुन्हा उडे विठ्ठल. तुकाराम एकनाथ महाराजांच्या चरित्राचे उदाहरण. एकनाथ महाराजांच्या चरित्राचं उदाहरण असं आहे. एकाने एकनाथ महाराजांना अपशब्द बोलायला सुरुवात केली, शिव्या द्यायला सुरुवात केली. भरपूर शिव्या द्यायला लागला. एकनाथ महाराज काही बोलत नाही, शांत. नाथरांची ते भागवतांनी ओवी सांगू ऐका. एकनाथ महाराज असं सांगतात, जरी प्राणांत केला अपकार तरी न म्हणे हा दुष्ट नर, अपकार्या करी अतिउपकार प्रशांता प्रकार या नाव. एकनाथी भागवत फार गोड आहे. मला माहित नाही आपण किती वाजता ज्ञानेश्वरी जसं पारायण आपण करतो तसं एकनाथी भागवताचंही पारायण फार गोड आहे. जरा थोडं पुढं ज्ञानेश्वरीचं पारायण करताना ज्ञानेश्वरी सार्थ तरी वाचावी लागते. ओळख कळत नाही लोक. पण एकनाथी भागवत इतकं सोपं आहे की ओळी वाचली की त्याचा अर्थ कळतो. नाथांची भाषा फार सोपी आहे. एकनाथ महाराज सांगतात, जरी प्राणांत केला अपकार तरी न म्हणे हा दुष्ट नर, अपकार्या करी अति उपकार प्रशांता प्रकार या नाव. प्राण जाईपर्यंत जरी अपकार केला तरी न म्हणे हा दुष्ट नर, याला शांती ब्रह्म म्हटलं जातं. एकनाथ महाराजांना शिव्या द्यायला सुरुवात केली. भरपूर शिव्या द्यायला. एकनाथ महाराज शांतच, काही बोलत नाही. शेवटी शिव्या देणारा कंटाळून गेला. त्याच्या जवळच्या सगळ्या शिव्या संपल्या, त्यानं मागून घेतल्या. अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सअपवर ग्रुपच आहे स्वतंत्र शिव्या देण्याची. एवढ्या शिव्या दिल्या तरी एकनाथ महाराज काही बोलत नाही. शेवटी शिव्या देऊन देऊन तो कंटाळला. तो एकनाथ महाराजांना म्हणायला लागला, हो एकनाथ महाराज, मी एवढा वेळ झाला तुम्हाला इतक्या शिव्या दिल्या, तुम्ही एक तरी मला माघारी द्या. मी एवढे अपशब्द तुम्हाला बोललो, तुम्ही एक तरी मला माघारी द्या. ऐका, मी एवढ्या तुम्हाला शिव्या दिल्या, तुम्ही एक तरी मला माघारी द्या. एकनाथ महाराजांनी सांगितलं, बाबा तू आतापर्यंत जे दिलं ते मी घेतलंच नाही, तर तुला काय म्हणून द्या. याला म्हणायचं, तू आतापर्यंत जे दिलं ते मी घेतलंच नाही, तर तुला काय म्हणून द्या. तू दिलं म्हणतो, पण कुणाला दिलं? तो म्हटला, हो नाथ महाराज नेमकी मला दिल्या. एकनाथ महाराजांनी त्याला प्रश्न केला, मला म्हणजे नेमकं कुणाला? ऐकायला थोडं तत्वज्ञानाचा भाषा. मला म्हणजे नेमकं कुणाला? माझ्या देहाला शिव्या दिल्या का माझ्या आत्म्याला शिव्या दिल्या? माझा मी हा शब्द देहालाही वापरला जातो आणि मी हा शब्द आत्म्यालाही वापरला जातो. मला अपशब्द तू बोललास म्हणजे शिव्या दिल्या, म्हणजे माझ्या देहाला दिल्या का माझ्या आत्म्याला दिल्या? जर देहाला दिल्या असं म्हणत असतील तर या देहाची मी निंदाच करतो. या देहाची शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीचे हार नाही, अपवित्र शरीर. उलट या शरीराची मी निंदाच करतो. तू या शरीराला शिव्या दिल्या किंवा निंदा केली म्हणजे मला सांगितलं झालं म्हणते. आणि जरा पुढं विचारतो म्हणते, जर शरीराला नसतील तर मग कुणाला दिल्या? ते म्हणते आत्म्याला. जर आत्म्याला दिले असं म्हणत असतील तर माझा आत्मा आणि तुझा आत्मा एकच आहे, त्यामुळे माझ्या आत्म्याला देणं म्हणजे स्वतःला शिव्या दिल्यासारखं आहे. मला वाटतं या स्थितीमध्ये जे आहे त्यांना म्हणावं. आता दुसरा आहे धन. धन या शब्दाचा अर्थ पैसा. तो का म्हणे धन भाग्य अशिवाशिवत जाळ या संबंधाने काही प्रमाण आहेत. महाराजांनी आपल्या जीवनामध्ये कधीही ऐहिकतेला फार महत्व दिलं नाही. आपल्याकडे आता एवढं
मी एकनाथ महाराजांचं महिनाभर चरित्र सांगितलं असल्यामुळे एवढी उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहेत. नाथांच्या चरित्रामध्ये आपण ऐकलंय, म्हणजे एखाद्या वेळेस रात्रीच्या वेळेला याचक दारामध्ये यावा आणि रात्री 12 वाजता तो घरी आला एकनाथ महाराजांच्या, आणि एकनाथ महाराजांना म्हणायला लागला मला प्रसाद घ्यायचा आहे. रात्री 12 वाजता. तर एकनाथ महाराजांनी गिरजाबाईला सांगितलं प्रसादाची व्यवस्था करा. उद्धव म्हणून एक त्यांच्याकडे शिष्य होता एकनाथ महाराजांकडे. त्या उद्धवाने सांगितलं बाबा की आता रात्रीची वेळ आहे आणि आता प्रसाद करायचं तर स्वयंपाका करता लागणारं जे सरपण आहे ते सरपण नाही म्हटले, कारण आपल्याकडे जे असलेलं ते सगळं ओलं आहे आणि ते काही लवकर तळे ना म्हटले. काही केलेले स्वयंपाक लवकर होईना. एकनाथ महाराजांनी काय करावं, एकनाथ महाराज ज्या पलंगावर बसवत होते तो सागवानी पलंग असायचा. एकनाथ महाराजांनी सांगितलं या पलंगाचे 2 तुकडे करा आणि हे पलंगाचं जे असणारं लाकूड आहे ते चुलीमध्ये जाळा आणि स्वयंपाक करा आणि आलेल्या याचकाला खाऊ घाला. याचा अर्थ आपण ज्या पलंगावर बसतोय त्याची सुद्धा आसक्ती नाथांना नाही. धन केली तृणा समान. विठ्ठल शेवटचा मुद्दा सांगितलाय, जन केले तृणा समान. जन या शब्दाचा अर्थ लौकिक. लोक काय बोलतील याचा नाथांनी कधी विचार केला नाही, कारण लोक अशी गमतीचे असतात. महाराज आमचे वडील फार कीर्तनात गमतीने सांगत असतात. लोक अशी आहेत, एखादा माणूस जो रोज कीर्तनाला चालला, रोज भजनाला चालला, तर गावातली त्या कट्ट्यावर बसलेली माणसं, ते कट्ट्या म्हणजे माहिती आहे का, तुम्ही पैठणला गेल्यानंतर जी कुचलवट्टा दाखवला जातो ती वट्टा गावागावात आहे. ते काही तिथंच आहे अशा भाग कुचलवट्टा. त्या कुचलवट्ट्याचं नाव सांगू कशाने पडलं, घरचं खायचं दुसऱ्याच्या उचापती करायचं, त्याचं नाव कुचलवट्टा. ती 4-5 माणसं त्या वट्ट्यावर बसलेलीच असतात. ते अवतारी पुरुष असतात. तुम्हाला या कारण तेवढ्याच कामाचा खाली असतात, त्यांना काही उद्योग नसतो होता. तसं ती बसलेली ती गावातली काही कट्ट्यावरची माणसं त्या रोज भजनाला जाणाऱ्या माणसाला म्हणतात तो रोज भजनाला चालला. काय केलं तुकाराम महाराजांचं विमान येणार ह्याला, त्यांना भजनाला जायचं सोडून दिलं तर त्यालाच लोक म्हणतात काय जरा कळतंय का, भजन चालू आहे भजनाला जात नाही. इतका वेळा असतो का कुठं, भजनाला जावं नावं ठेवतात, नाही जावं नावं ठेवतात, बोलावं नावं ठेवतात, नाही बोलावं नावं ठेवतात. समजा डेबरेवाडीमध्ये आता काही थोडीफार माणसं माझ्या परिचयाची आहेत, सगळी जरी नसली तरी ती आता तरुण पिढी तर आहेत, ते आहेत परिचयाची, किंवा जुनी मंडळी काही ज्येष्ठ मंडळी तुम्ही ज्यांना बघतोय लहानपणापासून या परिसरातल्या काही. आता मला काही माणसं मला आठवत नाही, त्यांचं नाव माहीत नाही, तरी आपल्याकडे फळावर आहे याच भागामध्ये, मला डेबरेवाडीची होती का गोळीवाडीची माहीत नाही बघा, गुलाबी पेठा असायचा, मिशा वगैरे हा काय चाल म्हणायचं, त्यांचा आवाज काय होतो, द्रुपदाची चाल बहुतेक त्यांच्याकडे असायची, ज्वाऱ्याची इतका उंच आवाज असायचा त्यांचा. महाराज कितीही उंच एखाद्याने पहिली चाल म्हटली तरी द्रुपद त्याच्यापेक्षा उंच जायचं. बहुतेक त्यांना द्रुपद का द्यायचं, कारण पहिलं दिलं तर त्याच्यानंतर कुणी म्हणायचं म्हणून द्रुपद बघायचं. काय माणसं एक बहुच्या तालमीतली माणसं सगळी असं. मग आपण सगळी बऱ्यापैकी ओळखतात. समजा गावातल्या डेबरेवाडीतल्या लोकांनी मला सांगितलं काय महाराज तुम्ही इथं पांगरीकडे येता, येडशीकडे जाता, बार्शीत नेहमी असता, या गावावरून तुम्ही अनेकदा जाता, आमच्या गावातच येत नाही, गावात येत नाही असं तुम्ही म्हणायला लागला. मी असा विचार केला की आता कधीही येडशीकडे लातूरकडे जाताना डेबरेवाडीकडून जायचं, इथं उतरायचं, भेटायचं, जायचं. 8 दिवसाला मी तुमच्या गावात यायला लागलो. गावातले लोक म्हणतात उठलं सुटलं आमच्या गाव आहे का नाही दुसरं. गावात यावं नावं ठेवतात, नाही यावं नावं ठेवतात. म्हणजे जन लौकिक असा त्रासदायक आहे. त्या जनाला सुद्धा ज्यांनी तृणासमान मांडलं त्याचं नाव वैष्णव नाही का. तन केली तृणासमान, धन केली तृणासमान आणि जन केली तृणासमान, त्याला म्हणा वैष्णव. किती गोष्टी झाल्या, 2. अवघी देवावरी माया वैष्णव तुझया, तन धन जन तृणासमान केलं वैष्णव तुझया. एवढ्यावर सुद्धा थांबत नाही, कोणाला वैष्णव म्हणा. मरणासन्न अवस्था झाली तरी सुद्धा जो नियमापासून बाजूला होत नाही, अभंगाचं 3रं चरण
तृणधरण तृणजन दोन प्रमाणांचा विचार आतापर्यंत आपण करून आलो. वैष्णव दया अवघी देवावरी माया हा एक विचार, आणि वैष्णव जया नाही अनेक प्रमाण तन धन प्रणजन हा दुसरा विचार. दोन विचार झाले. तिसरा विचार मला सांगतात, पडता जड भारी निमान नटळी निर्धारी. कोणाला वैष्णव म्हणायचं? मरणासन्न अवस्था झाली सुद्धा तरी सुद्धा आपल्या नियमापासून जो बाजूला होत नाही त्याचं नाव वैष्णव. हे फार ऐकण्यासारखं आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण घेतलेलं जे व्रत आहे, आपण केलेला जो नियम आहे, त्या नियमापासून बाजूला न होणं, हे ज्यांनी आयुष्यामध्ये पूर्णपणे जे व्रत बाळगलं त्यांना म्हणायचं वैष्णव. अशी कितीतरी उदाहरणं आहेत माझ्यासमोर. संत मालिकेतली उदाहरणं आणि अलीकडच्या काळात ते महात्म्यांची सुद्धा उदाहरणं. काही पंढरपुराच्या फळ परंपरा पहा. फळ परंपरेमध्ये आपल्याकडे दिसायला पडता जडभारी निमान नटळी निर्धार. विशेष करून पालखी सोहळ्यामध्ये असेल किंवा आपल्या कार्तिकीचा फळ असेल, आषाढी असेल किंवा कार्तिकी असेल, चालत जाताना जी वारकरी चालत जाताना त्याचा नियम काय आहे? पडता जडभारी निमान नटळी निर्धार. पालखी सोहळ्यामध्ये तर एकदा माऊली निघाल्यानंतर खांद्यावर पताका घेतली जाते आणि आरती होईपर्यंत पताका खाली ठेवायची नाही. नियमात नटळी निर्धार. बघा, एकदा रांग लागली, ओळ लागली, सकाळी 6 वाजता तो घोडा निघतो पुढं, त्याच्या पाठीमागं बरोबर रांग लागली जाते. तर जोपर्यंत विसावा येत नाही तोपर्यंत दिंडी सोडून जाईल. विसावा येत नाही तोपर्यंत दिंडी सोडून जाईल. आम्हाला आठवतं. आणि एकदा पालखी सोहळ्यामध्ये आता एक पौर्णिमा वाजतो, तो पण आम्ही दोघं चालत होतो. आणि मग चालत असताना थोडं पुढे गेल्यानंतर आमच्या दिंडीतली अर्धी दिंडी अमृततुल्य चहा बघितला की निघायची. चहाची गाडी असतात किंवा ते दिवे घाटामध्ये ते लोक वाटत राहतात, बिस्किट वाट, पुरी वाट, अर्धी दिंडी व्हायचं. त्यांच्याकडे भोसरीकर माऊली म्हणजे भोसरीकर माऊली आणि बेडशीकर भाऊ दोघं मिळून कवी महाराजच्या मठात असायचे राहायला. बघा, इकडली एक खोली त्यांची असायची, इकडली खोली त्यांची असायची. म्हणजे हे जे काही जुन्या लोकांकडनं मी ऐकलं तेवढं सांगतो. सर भोसरीकर माऊली अशी व्यक्ती होती, गाथा सरळ पाठ होता, याच्यात नवल नाही, उलटा गाथा पाठ होता. अख्खा गाथा पाठ, अख्खा गाथा. काय 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 माणसं अशी संप्रदायात दुर्दैव आपल्याला आहे की आपल्याला ती माहीत नाही, आणि आता आपल्याला जी माहिती आहे ती नकोय. काय महाराज, त्याला काही पाठांतर नसतंय, कशाचा काही नसतंय, काही नाही. आता अलीकडल्या काळामध्ये आमच्यासारख्याचं काय करून बसला महाराज? कीर्तनाचेच अभंग पाठ आहेत त्याला याच्यावर शंका आहे. आता अशी परिस्थिती. त्या काळात मी काकांना पाहिलं आम्ही खामगावला चितळण्याला आवर्जून आम्ही बघायचो. माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे मी जे सोबत काकांना पाहिलं, म्हणजे नंतर मला फार तुमची भेट घेता आली नाही, पण आम्ही खूप लहान तरी आमच्या कीर्तनामध्ये 2 तास टाळून काका कधी म्हटले नाही करतो मला. आम्ही कंपावर मी का कित्येकदा काकांना म्हणायचं, काका आम्ही लेकरं नाही, नातवं तुमची, नातवाचे कीर्तन तुम्ही ते म्हणायचे नाही. कीर्तन कोण करतं हे महत्वाचं नाही, ती गादी महत्वाची आहे. ते वय काय आहे हे महत्वाचं नाही. कोणाचंही कीर्तन असेल 2 तास उभा राहायचं. नियमात भोसरीकर माऊलींना मी विचारलं, म्हणलं माऊली म्हटलं ही अर्धी दिंडी अमृततुल्य चहा बघितलं की पळाली, कसं काय? ते मी एकच प्रमाण दिलं, पापाचे कळ पळते कुठे. पूर्वीची माणसं अशी ह्याच्यात बोलायची महाराज, एकदम मार्मिक बोलायची. ते काही मसाला माधव होती, मार्मिक बोलायची. असं असायचं. तशा पद्धतीने नियमन नटळी. रामायणामध्ये राम रावणाचे युद्ध, युद्धामध्ये रावणाकडे एक योद्धे मेले गेले. एके दिवशी रावण डोक्याला हात लावून बसला. रावणाला वाटायला लागलं आपल्याकडले सगळे योद्धे गेले. तेवढ्याच रावणाच्या लक्षात आलं आपल्याकडे एक चांगला योद्धा आहे पण झोपलाय. म्हटले उठा, युद्ध संपायची वेळ आली, उठा. आपण म्हणत नाही का कीर्तन झाले आता उठा, हा उठलं झालं झालं का? काही काही माणसं आपल्याकडे असतात हे असतात. आता ही आपण फळावरची माणसं आहेत म्हणून बरं, काही काही ठिकाणी लोक पुढं बसतात, रामकृष्ण आणि झोपतात.
विचारलं कुठे गेलता बोलले महाराजांच्या कीर्तनात काय सांगितलं महाराजांनी की काही सांगण्यासारखं होतं झोपलं मला काय नक्की जातात आपण जसं की म्हणजे काय ठेवलं अरे युद्ध कशाचं युद्ध त्याला काहीच नाही युद्ध का सुरू झालं कोणाचं सुरू झालं माहित नाही कशामुळे सुरू झालं माहित नाही सगळं त्याला सांगितलं कुंभकर्णाला रावणाच्या समोर आणलं रावणाचा आणि कुंभकर्णाचा संवाद भावात रावणाचा हा गोड समान त्याला आता वेळ नाहीये तो सांगत नाही पण कुंभकर्ण आळशी होता आपण असं म्हणतो पण कुंभकर्ण किती तत्वज्ञानी होता हे एकनाथ महाराजांनी सांगितलंय भावात कुंभकर्णाची दुसरी बाजू एकनाथ महाराजांनी मांडली तो किती प्रगल्भ बुद्धीचा होता रावणाला त्यांनी काय काय प्रश्न विचारलेले होते सीतेला पळवून घेऊन आला याच्याबद्दल केलेले प्रश्न कुंभकर्णाची वाचण्यासाठी थोडस पुढं सांगतो आणि मग युद्ध करायचं आहे कुंभकर्ण शेवटी रावणाच्या बाजूने युद्ध करण्याकरता आतमध्ये गेला युद्ध करताना एक गंधमादन नावाचं वानर त्याच्या हातामध्ये लागलं आणि त्या वानराला असं धावायला सुरुवात केली त्याच्या अंगातून चिलकरण्या बाहेर यायला लागल्या कुंभकर्णाला वाईट वाटलं ते रक्त बाहेर पडायला लागलं पाहून कुंभकर्णाने त्या वानराला सांगितले वानर एक काम कर म्हणजे काय तुझ्या अंगातून रक्त बाहेर यायला लागले हे बघून मलाच कसं तरी वाटतंय तुला मी जिवंत सोडतो तर ते एक काम कर मी रावणाचा एवढं रावणाचा जय जयकार एवढं रावणाचा जय जयकार किंवा मी रावणाचा म्हणजे तू रावणाचा असा मोठ्याने जयघोष कर मी तुला जीवन सोडतो हे आपल्याकडलं आहे आता कळलं तर बघ हे कधी जयघोष करतात ते लक्षात येतं तेवढं काहीतरी कार्यक्रम मला काहीतरी मागं लागलाय जयघोष करायला तेव्हा ते एवढंच कर म्हणजे एवढं जयघोष कर म्हणजे तुला जीवन सोडतो आता ते वानर त्या वानरांनी सांगितलं कुंभकर्णा मी रावणाचा म्हटलं की तुम्हाला जिवंत सोडणार हो नीट ऐका मी रावणाचा असं म्हणून जिवंत राहण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मेलेलं बरं आता ही गोष्ट त्या काळात त्या वानरांना कळत होती एवढं त्या काळात त्या वानरांना परिस्थिती मला वाटतं की हे उदाहरण म्हणजे काय पडता जगभारी निर्माण मला असं अवस्था झाली तरी आपल्या नियमापासून बाजूला व्हायचं नाही आपला नियम सोडायचा नाही हे व्रत ज्यांनी बाळगलं जातं त्यांना वैष्णव काही काही गोष्टी झाल्या पहिला मुद्दा आपला असा झाला देवावर माया ज्यांची आहे त्यांना वैष्णव म्हणा वैष्णव तो जया अवधी देवावरी माया एक ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताच्या शिवाय कशालाही प्रामाण्यता नाही त्यांना वैष्णव म्हणा नाही आणि प्रमाण त्यांना धर्म ज्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या नियमापासून जे बाजूला झाले नाहीत त्यांना वैष्णव म्हणा पडता जडभारी नियमान नटळी निर्धारी आणि सरतेश्वरी महाराज सांगतात ज्याला कशाचंच बंधन नाही त्यांना वैष्णव म्हणा अभंगाचं शिव
तयाची की महाराज सांगतात ज्यांना कसली पद्धतीचं बंधन नाही, त्या तिचं जातीचं देशाचं कालाचं वयाचं बंधन नाही, त्यांना वैष्णव म्हणा. या सगळ्या बंधनाच्या ज्या पलीकडे पोहोचलेले आहेत त्यांना वैष्णव म्हणा. एका विशिष्ट अधिकारापर्यंत प्राप्त झालेले आहे त्यांना वैष्णव म्हणा. जर थोडं बोलतो सगळ्या संपन्नता त्यांच्याकडे लोळून घेतात त्यांना वैष्णव म्हणा. एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये छोटासा दाखला आहे. काही एक योगी एकनाथ महाराजांना भेटायला आला. योगी होता, रिद्धी सिद्धी प्राप्त असलेला योगी एकनाथ महाराजांना भेटायला आला. आणि नाथरायांकडे भेटायला आल्यानंतर एकनाथ महाराजांना म्हटलं, महाराज मी योगी आहे. महाराजांनी सांगितलं, छान, तुम्ही भक्त आहात. म्हटले मग काही नाही. म्हटले मला तुमच्याबरोबर काही वादविवाद करायचा नाही. पूर्वीच्या काळामध्ये शास्त्र चर्चा असायच्या, त्याला शास्त्रार्थ असं म्हटलं जायचं, त्याला साहित्यामध्ये खंडन मंडन म्हटलं जातं. आणि आपल्या शाळेमध्ये आता अलीकडे स्पर्धा असतात बघा, वादविवादाच्या स्पर्धा, त्या पूर्वीच बसून चालत आलेल्या. आणि वादविवाद करायचा. एकनाथ महाराजांनी विचारलं कशा करतात. नाही म्हटले काही विशिष्ट तत्वज्ञानाच्या चर्चा करायच्या आहेत, मुद्द्यावर विषय मांडायचे आहेत, आणि या वादविवादामध्ये मी तुमच्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे सगळ्या पैठणवासियांना सांगायचं आहे, म्हणजे दाखवायचं. एकनाथ महाराजांनी विचारलं एवढंच म्हणजे मग त्याला वादविवाद करायची काय गरज आहे. मी सगळ्या पैठणवासियांना सांगतो हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ. जरा एक वाक्य बोल, ज्याला जे पाहिजे ते दिलं की भांडणं होत नाही. ताण घ्यायचा नाही, मला ती स्पर्धा करायची, चर्चा करायची. ऐकत ना तो बाबा. एकनाथ महाराज आता एकनाथ महाराज पडले बिचारी शांत, हा पडला बिचारा तापट. काही केलं नाही, हा मी केलं. एकनाथ महाराजांनी सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, सायंकाळ झाले, आता तुम्ही विश्रांती घ्या. सकाळी मी सगळ्या गावकऱ्यांना गोळा करतो, 2 आसन मांडतो, आणि मग आपली काय असेल ती चर्चा करू. ऐका झालं. तर एक खोली दिली. तो योगी तो त्या खोलीमध्ये त्याचं सगळं साहित्य घेऊन गेला, प्रसाद वगैरे घेतला, झोपला. पहाटे 3 वाजता उठला, स्नान करायचं, आणि आपल्या ज्या रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत, योगी होता ना, त्याचं ते सगळं बरोबर होतं, त्याची पूजा करायचं सगळं त्यांचं. योगी बघा त्यांची एक पिशवीच असते, त्या रिद्धी सिद्धीच्या मूर्त्या, ते पूजेचं साहित्य आपलं आपलं बरोबर. जरा कळत म्हणू का, आपलं बरोबरच असतं. पूर्वी बघा आपल्याकडे तर पूर्वी फळावर नियम असे होते महाराज, टाळ सुद्धा टाळकऱ्यांनी स्वतःचा घेऊन यायचा. आठवतं बघा, आपला आपला काळ आपल्याबरोबर, आपला आपला संवाद आपल्याबरोबर, आपलं आपलं साहित्य. फळावर पूर्वी वळवटात, आता सगळ्या सोयी झाल्या, म्हणजे सगळं बऱ्यापैकी सगळं सोयी झाल्या म्हणण्यापेक्षा सोयी कराव्या लागतात. नाही कराव्या तरी एवढीही येत नाही. आम्ही लहान होतो, गोविंद महाराज आणि ते लाईट वडायची, ते खांब लावायचे, इतके आमची दोघांची धावपळ असायची. त्यांनी माझ्याकडे बघायचं, तेही नवीन आणि मीही नवीन. आम्ही दोघी फळाच्या जबाबदाऱ्या पडल्या तेव्हा आणखी नवीन नाही लागायचा त्या दिवस काय. पण तुम्ही आणि मग तो योगी सगळं साहित्य घेऊन गेला. बरोबर आपलं पहाटे 3 वाजता उठला, स्नान करून आता मूर्त्यांची पूजा करायची असं ठरवलं. उठतोय तर त्या मूर्ती दिसत, ज्या रिद्धी सिद्धीच्या मूर्त्या जीवावर त्यांच्या लढण्याकरता गेलेला किंवा एकनाथ महाराजांबरोबर वादविवाद करायला गेलेल्या त्या मूर्त्याच दिसणार. तो घाबरला, अरे त्या मूर्त्या कुठे गेल्या, इकडे तिकडे बघायला लागला एकदम. आणि त्यांनी खिडकी उघडली आणि अंगणात पाहिलं. अंगणात पाहिल्याबरोबर याला आश्चर्य वाटलं, ज्या रिद्धी सिद्धींच्या जीवावर एकनाथ महाराजांना जिंकण्याकरता हा निघाला होता, त्या रिद्धी सिद्धी एकनाथ महाराजांच्या अंगणामध्ये कुणी झाडून काढते, कुणी पाणी भरते, कुणी सडा टाकते. तेव्हा काय करू, यांच्या जीवावर आपण जिंकायला गेलो, हेच आपल्यातून सुटले. म्हणते आता कोणाबरोबर झाला म्हटले, कोणाला म्हटले असं. त्या रिद्धी सिद्धीकडे गेला आणि त्या रिद्धी सिद्धीला म्हणायला, हे काय आहे, मी तुमच्या करता तर इथं लढण्याकरता आलो, तुम्ही काय यांच्याबरोबर म्हणजे झाडून काढायला लागलात, रांगोळी काढायला लागलात. त्या रिद्धी सिद्धीने भरपूर उत्तर दिलं. त्या रिद्धी सिद्धीने सांगितलं, बाबा आम्हाला प्राप्त करण्याकरता तुला साधना करावी लागते, आम्हाला प्राप्त करण्याकरता तुला साधना करावी लागते, पण आमच्या ठिकाणी रिद्धित्व आणि सिद्धित्व येण्याकरता आम्हाला एकनाथ महाराजांसारख्या संतांची सेवा करावी लागते. त्याच्याशिवाय हे येत नाही. याच्यातून नाथांचा अधिकार काय आहे हे लक्षात. त्यामुळे कोणतंही बंधन त्यांच्याकडे नाही. मुक्त स्थितीमध्ये जे होते
ते एकनाथ महाराज अशा स्थितीला पोहोचलेले एकनाथ महाराज शांती ब्रह्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असे एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांनीच आपल्या घरामध्ये हा षष्टीचा उत्सव सुरू केला. हा षष्टीचा उत्सव जरी आताच आपण करत असलो तरी हा नाथांनीच सुरू केलेला आहे. त्याची कारण फार गोड आहे. एक तर पहिली गोष्ट, एकनाथ महाराजांचा जन्म हा एक या षष्टीचा आहे, षष्टी तिथीचा आहे. एकनाथ महाराजांना आपल्या गुरूंची भेट झाली ती सुद्धा षष्टीला झालेली आहे. एकनाथ महाराजांना जो गुरु अनुग्रह झाला तो सुद्धा षष्टीला झालेला आहे. आणि एकनाथ महाराजांचं महानिर्याण झालं ते सुद्धा षष्टीला झालेलं आहे. अशा अनेक गोष्टी षष्टीला जुळून आलेल्या असल्यामुळे षष्टीचा उत्सव नाथांकडे पहिल्यापासूनच आहे. त्या षष्टीला एकनाथ महाराजांनी जलसमाधी घ्यावी. याचा अर्थ भूतलामध्ये जल नावाच्या तत्वामध्ये आपला देह विसर्जित करावा. त्या पंचमहाभूतात्मक स्थितीमध्ये आपण एकरूप होऊन जावं असं एकनाथ महाराज या स्थितीमध्ये जातात. त्या एकनाथ महाराजांबद्दल बोलताना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे याची तुका त्याची जगती, त्यांना देशाचं काळाचं वयाचं जातीचं कसलंच बंधन नाही. त्यांना म्हणा वैष्णव. चार गोष्टी झाल्या. काय काय? अवघी देवावरी माया वैष्णवतो जया, मन धन तृण जन वैष्णवतो जया, नेमा नटळे निर्धारी वैष्णवतो जया, आणि याती हो का तयाची भरती वैष्णवतो जया. ज्ञानेश्वर झालेली सेवा भगवंताच्या चरणी, नामवराय तुकोबारांच्या चरणी, संत एकनाथ महाराजांच्या चरणी आणि मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधे महाराजांच्या चरणी, बहुंच्या चरणी सेवा समर्पित करतो. आपल्या ढेबरेवाडीमध्ये अत्यंत उत्साहामध्ये हा षष्टीचा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. खरं तर रोडवरचं हे जरी गाव असलं तरी गाव लहान आहे, पण एवढ्या लहान गावामध्ये सुद्धा एवढं सुंदर नाथांचं मंदिर आपण सगळ्यांनी या ठिकाणी तयार केलं. आणि एकनाथ महाराजांच्या या अधिष्ठानापुढे त्यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने एवढा मोठा उत्सव आपण सगळे करत आहात. आपल्या ग्रामस्थ मंडळींना, विशेष करून भजनी मंडळी आणि विशेष करून या गावातली जी तरुण मंडळी आहेत, विविध क्षेत्रातील मंडळी आहेत, त्यांच्यावर एकनाथ महाराजांची कृपा अखंड पद्धतीने राहावी. कारण मला विशेष वाटते ही सगळी तरुण मंडळी श्रावणामध्ये आली होती आमंत्रण देण्याकरता. अलीकडल्या काळामध्ये ही तरुण मंडळी परमार्थात आहेत. हे परमार्थाचं वैभव आहे. महाराज परमार्थाचं वैभव आहे. अलीकडल्या काळामध्ये खरं तर गोड असं नाही म्हटलं तरी दुर्लक्ष होऊ लागलं. पण आपण कुठंतरी भारतीय संस्कृतीचे पायीक आहोत आणि आपण कुठंतरी सात्विकतेचा हा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टीने अशा सांप्रदायिक सप्ताहामध्ये आपण सगळ्यांनी आता सहभागी झालं पाहिजे. अशी जी तरुणांच्या अंतःकरणामध्ये होत असलेली इच्छा, हे परमार्थाचं एका पद्धतीने आपण करत असलेलं यश आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून या सगळ्या तरुण पिढीवर सुद्धा नाथांची कृपा अखंड राहावी एवढी भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एकनाथ महाराजांचं मंदिर या शब्दाचा अर्थ असा आहे, म म्हणजे मन, दी म्हणजे दिव्य आणि र म्हणजे रमण. मन जिथं दिव्य स्वरूपामध्ये रमतं त्याला मंदिर असं. मला सकाळी सरांचा फोन आला, मला वाटतं पैठणला सकाळी होता आणि तिथून पताका घेऊन होता. मग तो हे किती विशेष आहे, म्हणजे एकनाथ षष्टीच्या दिवशी आपण सगळ्यांनी पैठणला जायचं आणि पैठणहून ती पताका घेऊन यायची आणि इथं आपण एकनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी आपल्या गावामध्ये आणून लावायची. मला म्हणून मी म्हटलं की आपल्या भागामध्ये एकनाथ महाराजांचं मंदिर फारसं पाहायला मिळत नाही आणि ढेबरेवाडीमध्ये जर असेल तर याला छोटं पैठण म्हणायला हरकत नाही. प्रति पैठण पाहूया. इथं जाता नाथांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर राहावी अशी भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा ही सेवा भगवंताच्या चरणी, नामवराय तुकोबाराय नाथांच्या चरणी, मानकोजी महाराजांच्या चरणी समर्पित करू. आज एकनाथ महाराजांच्या षष्टीचा उत्सव असल्यामुळे भामदास एकनाथ हे भजन 1 मिनिटामध्ये घेऊ. मी बोधे महाराजांच्या, मानकोजी महाराजांच्या परंपरेमध्ये अलीकडच्या काळामध्ये मानकोजी बोधराज हे एक भजन आम्ही सुरू केलेलं आहे. हे एक भजन अर्धा मिनिटं होईल. दोन्ही भजनं अर्धा मिनिटं फक्त होतील. नंतर जशी सूचना चाल वगैरे महाराज देतील. तर बंको महाराज आहेत, दोन्ही महाराज आहेत. मला माहीत नाही की मी दोघंही इथं आहे, मला परिचय म्हणजे कल्पना नाही की तुम्ही इथं दोन्ही महात्मे इथं आहेत. कारण खूप जवळचे जिव्हाळ्याचे संबंध या दोन्ही महाराजांचे आणि आमच्या घराचे आहेत.
त्यामुळे या दोन्ही महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. भानुदास एक